मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी राईट जे पण गव्हर्नमेंटचे जे नोटिफिकेशन येत राहतात ते आपल्या समोर आणत राहते। हे आपले वेगवेगळे उपक्रम आहेत मित्रांनो। नेहमीच स्पेक्ट्रम अकॅडमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढे असते राईट। तर आज पण आपण अशाच प्रकारे एक उपक्रम घेऊन आलेलो आहोत राईट। तर IBPS PO म्हणजेच IBPS प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्टचं रिसेंट नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो राईट। तर जस्टच 1 ते 2 दिवस झाले फक्त नोटिफिकेशन येऊन आणि आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत आहोत राईट। तर कोण कोण या पोस्टसाठी एलिजिबल आहे राईट, याचं बेसिक क्वालिफिकेशन काय आहे राईट, याला मॅन्डेटरी क्रायटेरिया काय आहे राईट, याचा एज क्रायटेरिया काय आहे, कोण कोण अप्लाय करू शकतात, कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती किती वॅकन्सी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर चला तर मग करूया आपण आजचा व्हिडिओ सुरू। तर IBPS PO राईट म्हणजेच काय तर प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्टसाठी यालाच आपण मॅनेजमेंट ट्रेनी असं देखील म्हणतो। प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनीज या दोन्हीचा अर्थ एकच आहे मित्रांनो। तर बँकिंग क्षेत्रामध्ये एक चांगली आणि वेल रेप्युटेड पोस्ट म्हणजे बँकिंग PO। हे सर्वांनाच माहिती मित्रांनो। जे लोक बँकेची ऑलरेडी तयारी करतात त्यांना देखील माहिती, आणि जे लोक नवीन तयारी करतात त्यांच्यासाठी एक सांगू इच्छितो मी की PO ची जी पोस्ट आहे मित्रांनो म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर ही जी पोस्ट आहे मित्रांनो ती खूप चांगली पोस्ट आहे राईट। त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही अप्लाय करा राईट। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तेच पाहणार आहोत। याचा बेसिक क्रायटेरिया काय आहे, याच्या अभ्यासक्रमाची पद्धत काय आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, वॅकन्सीज फॉर 2024 and 25 आपल्याला दिले गेले इथं तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो। वॅकन्सीज फॉर 2024 and 25 दिसत आहे तुम्हाला सर्वांना, ठीक आहे। तर 24-25 म्हणजे चालू वर्षातील ही वॅकन्सी आहे मित्रांनो। ज्यांना कोणाला अप्लाय करायची तर वेबसाईट दिलेली आहे www.ibps.in या ऑथराइज्ड वेबसाईट वरती तुम्ही जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता आणि तिथे पण चेकआउट करू शकता मित्रांनो। ज्यांना कोणाला काही क्वेरीज असतील तर क्वेरीजसाठी पण आपल्याला एक वेबसाईट प्रोव्हाइड केली आहे। तर चला तर मग आपण बघूया की वॅकन्सी काय काय आहे। बघा मित्रांनो, तर एवढ्या बँकेस आहेत जवळपास 1 ते 11 या जवळपास एवढ्या बँकेसाठी ही रिक्रुटमेंट होणार आहे। म्हणजेच बघा मित्रांनो, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर आहे कॅनरा बँक, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, PNS पंजाब अँड सिंध बँक, युको बँक अँड युनियन बँक ऑफ इंडिया। तर या सर्व बँकेची ही कॉमन रिक्रुटमेंट आहे मित्रांनो राईट। इथं असं होत नाही की बँक ऑफ बडोदा किंवा बँक ऑफ इंडिया सेपरेटली एक्झाम कंडक्ट करते राईट, असं काही होत नाही मित्रांनो राईट। या सगळ्या बँकेची कॉमन एक्झाम होते। जसं की बँक ऑफ बडोदा मध्ये आता इथे येणार म्हणजे नॉट रिपोर्टेड, यांची वॅकन्सी अजून रिपोर्ट झालेली नाहीये, पुढे होऊ शकते परंतु पार्टिसिपेशन आहे। बँक ऑफ इंडिया या वॅकन्सीज आहेत जवळपास 224 वॅकन्सीज या बँक ऑफ इंडियाच्या आहेत मित्रांनो राईट। 24 वॅकन्सीज मित्रांनो या बँक ऑफ इंडियाच्या आहेत। त्याचप्रमाणे कॅनरा बँकेच्या 500 वॅकन्सीज आहेत। सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्या पण जवळपास 2000 वॅकन्सी आहेत मित्रांनो। पंजाब नॅशनल बँक याच्या पण 200 वॅकन्सीज आहेत। अशा टोटल 3049 वॅकन्सीज आहेत मित्रांनो। किती वॅकन्सीज आहेत? 3049। इतक्या साऱ्या POच्या वॅकन्सीज आहेत मित्रांनो। तर नक्की अप्लाय करा, ठीक आहे। चला बघा, या पार्टिसिपेटिंग बँक आहेत राईट। तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं या सगळ्या ज्या बँक्स आहेत मित्रांनो राईट, हे 11 ते 12 बँक्स आहेत जवळपास या पार्टिसिपेटिंग बँक आहेत राईट। या बँकेच्या वॅकन्सीसाठी ही एक्झाम होईल। तर बघा मित्रांनो, फॉर्मची सुरुवात झालेली आहे 1 तारखेपासून 1/8/2023 ते 21/8/2023 या वेळेमध्ये तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। फीस ऑनलाईन फीस भरण्याची पण डेट 1/8/2023 ते 21/8/2023 या वेळामध्ये तुम्हाला ऑनलाईन फीस देखील पे करायची आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, लास्ट डेटची वाट न बघता 21 तारखेच्या आतच जर तुम्ही फॉर्म भरला तर ते नक्की चांगलं राहील मित्रांनो। तर 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट याची टेंटेटिव्ह डेट आहे मित्रांनो फॉर्म फिलअपची। तर नक्की फॉर्म भरून घ्या मित्रांनो। आता जे लोक एलिजिबल आहेत तर मी एलिजिबिलिटी क्रायटेरिया डिस्कस करणारच आहे, तर जे लोक एलिजिबल आहेत त्यांनी नक्कीच फॉर्म भरून घ्या। तर बघा मित्रांनो, याची जी ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, प्रिलिमिनरी ऑनलाईन एक्झामिनेशन जी आहे मित्रांनो ती सप्टेंबर किंवा ऑक्टोबर। हे बघा मित्रांनो, IBPS त्यांच्या टाइम टेबल बद्दल एकदम स्ट्रिक्ट फॉलो करते। जर तुम्हाला इथे सांगितलं गेलेलं आहे की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये याची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तर 100% शुअरली सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्येच याची एक्झाम कंडक्ट केली जाते। लेट होत नाही किंवा डिले होत नाही। तर IBPS या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे, ठीक आहे। तुम्हाला बघा मित्रांनो, बँकेची अशी एकमेव पोस्ट आहे, लक्षात घ्या, तुमची जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करता, आता आपण फॉर्म फिलअप करतोय, ऑगस्ट महिना आहे चालू, ठीक आहे, पुढच्या एप्रिल पर्यंत तुमची जॉईनिंग आलेली असते। म्हणजे बघा मित्रांनो, एका वर्षाच्या आत तुम्हाला पोस्ट मिळते।
जर तुम्ही प्रॉपरली टाइम टेबल फॉलो केलं, अभ्यास व्यवस्थित केला, राईट, त्याच्याप्रमाणे जर शेड्यूल नुसार जर तुम्ही करत गेले तर एका वर्षाच्या आत तुम्हाला गव्हर्नमेंट पोस्ट मिळतील. अशा कुठलीही एक्झाम नाहीये, बाकी सर्व एक्झाम मध्ये डिले होतो, सर्वांना माहिती. परंतु बँकिंगच्या ज्या एक्झाम आहेत मित्रांनो, खास करून बँकिंगच्या एक्झाम मध्ये डिले बिलकुल होत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, टाइम टेबल जे आहे ते परफेक्ट फॉलो होतं, त्यामुळे नक्की तुम्ही अप्लाय करा. याची जी मेन्स एक्झामिनेशन मित्रांनो ते नोव्हेंबरमध्ये होईल. बघा मित्रांनो, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये याची प्री एक्झामिनेशन होईल. म्हणजे आजपासून तुम्हाला कमीत कमी 2 महिने ते जास्तीत जास्त 3 महिन्याचा कालावधी मिळतो प्री एक्झामिनेशनचा अभ्यास करण्यासाठी. त्याच्यानंतर लगेचच नोव्हेंबरमध्ये तुमची मेन्स एक्झामिनेशन होईल. तुमची काय होईल मित्रांनो? मेन्स एक्झामिनेशन. जे लोक प्री क्वालिफाय करतील ते पुढे जातील मेन्ससाठी, ते इलिजिबल होतील मेन्स एक्झामिनेशनसाठी. त्यानंतर बघा मित्रांनो, याचा जो रिझल्ट आहे मित्रांनो, तो लगेचच डिसेंबरमध्ये याचा रिझल्ट येतो. लक्षात घ्या, डिसेंबरमध्ये लगेच याचा रिझल्ट येतो. त्यामुळे पटकन तुम्ही अभ्यासाला लागा, पटकन फॉर्म भरून घ्या. डिसेंबरमध्ये याचा मेन्सचा रिझल्ट येतो आणि इंटरव्ह्यूची जी डेट आहे मित्रांनो, ती लगेच जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लगेच याचा इंटरव्ह्यू पण होतो आणि त्याचा पण रिझल्ट लगेच लागतो. प्रोव्हिजनल अलॉटमेंट पण होते, म्हणजे एप्रिल 2024 ला तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट, तुम्हाला तुमच्या हातात सिलेक्शन लेटर असेल. म्हणजे बघा मित्रांनो, ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरताय, बघा इथं ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरताय आणि एप्रिलमध्ये तुमच्या हातात जॉब असेल. म्हणजे हार्डली 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटते. अशी एकमेव बँकिंगची बॉडी आहे जी इतक्या फास्ट रिझल्ट देते. त्यामुळे नक्की अप्लाय करा. ठीक आहे, चला तर आपण इलिजिबिलिटी बघूया, कोण कोण इलिजिबल आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं हे आपण बघूया. जसं की पहिल्यांदा सांगितलेलं आपल्याला की नॅशनॅलिटी कुठली पाहिजे, अ सिटीजन ऑफ इंडिया. तर जवळपास सर्वजण आहेत आपण इंडियन सिटीजन. ठीक आहे, त्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाहीये. हे खूप महत्वाचं आहे. तर 20 वर्ष वयाची जी अट आहे मित्रांनो, एज क्रायटेरिया, कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष हवे. वयाची जी अट आहे मित्रांनो, ती कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. एज काउंट कुठून करायचं आहे बघा, तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे मित्रांनो, तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती 2/8/1993 ते 2/8/1993 ते 1/8/2003 या दोन्हीमध्ये पाहिजे. लक्षात घ्या, 1/2/8/1993च्या आत नकोय आणि 1/8/2003च्या नंतर नकोय. म्हणजे तुमची जन्मदिनांक, तुमची डेट ऑफ बर्थ ही 2 ऑगस्ट 1993 ते 1 ऑगस्ट 2003 या दोन्ही डेटच्या मध्ये पाहिजे आणि या दोन्ही डेट चालतील. इथं दिले बोथ डेट्स इन्क्लुझिव्ह, म्हणजे दोन्ही डेट चालतील. ठीक आहे, 2 तारीख देखील चालेल आणि 1 तारीख देखील चालेल, पण या दोघांच्या मध्येच लागेल. क्लिअर आहे सगळ्यांना? चलो, तर एज क्रायटेरिया समजला. फॉर जनरल कॅटेगरी मी कन्सिडर करतोय मित्रांनो ऍज जनरल कॅटेगरी. काय कन्सिडर करतोय? जनरल कॅटेगरी. ठीक आहे, जर तुम्ही कास्ट मध्ये आहात, जसं की SC ST आहात, तर तुम्हाला +5चं रिलॅक्सेशन दिलं गेलेलं आहे. +5. जनरल कॅटेगरीला 30 वयापर्यंत आहे अट. किती वयापर्यंत आहे? 30 वयापर्यंत आहे. तर +5 म्हणजे इथं येईल 35 वर्ष. किती येईल मित्रांनो? 35 वर्ष. जर OBC कॅटेगरीमध्ये आहेत तुम्ही तर +3 म्हणजे 33 वर्ष. इथे येईल 35, इथं येईल 33 वर्ष आणि बाकी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे जर कॅटेगरी आहे तुमची SC ST मध्ये आहेत तुम्ही तर +3 म्हणजे +5 म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. OBC मध्ये आहात तर 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. क्लिअर मित्रांनो? चला, तर हे झाला एज क्रायटेरिया. तर याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय लागेल, तर इथे तुम्हाला डिग्री लागेल. अ डिग्री, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. लक्षात घ्या मित्रांनो, एनी डिसिप्लिन म्हणजे तुमची स्ट्रीम काही चालेल, आर्ट, कॉमर्स, सायन्स, कोणत्याही फील्डमध्ये तुमचं क्वालिफिकेशन चालेल. इंजिनिअरिंग डिग्री चालेल, टेक्निकल चालेल, नॉन टेक्निकल चालेल, मेडिकल चालेल, आर्ट, कॉमर्स, सायन्स, कोणतंही ग्रॅज्युएशन चालेल. आणि त्याला इक्विव्हॅलंट जे आहे म्हणजे एक्सटर्नल क्वालिफिकेशन. सर मी मुक्त विद्यापीठमधून डिग्री घेतलेली आहे, सर मी डिस्टन्स एज्युकेशन केलं आहे, चालेल. ज्यांना पण सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट थ्रू ऑथोरायझेशन आहे किंवा ती डिग्रीच्या इलिजिबल आहे, इक्विव्हॅलंट टू डिग्री आहे, तुमची जी डिग्री आहे ती इक्विव्हॅलंट टू गव्हर्नमेंट डिग्री आहे, तर नक्की ते क्वालिफिकेशन इथं चालणार आहे आपल्याला. ठीक आहे, त्यामुळं आणि पर्सेंटेजची बिलकुल अट नाही, त्यामुळे चिंता करायची गोष्ट नाहीये. पासिंग पर्सेंटेज, सर मला फर्स्ट क्लास नाहीये, मी काय करू? काही हरकत नाही, पासिंग पर्सेंटेज लागेल. ठीक आहे, तुम्हाला पर्सेंटेजची बिलकुल अट नाहीये, तुम्हाला फर्स्ट क्लासच पाहिजे, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन पाहिजे असं बिलकुल नाही. तुम्हाला पासिंग पर्सेंटेज असलं तरी चालेल. क्लिअर आहे सगळ्यांना? चला नेक्स्ट बघूया. तर आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की सर मी फायनल इयरला आहे, लास्ट इयरला आहे, जस्ट डिग्री पास आउट झाली, माझ्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नाहीये, तर मग काय करायचं? तर बघा, यासाठी एक प्रोव्हिजन दिलं आहे. ऑल द एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन अबोव 21/8/2023 पूर्वी तुमचं आलं पाहिजे.
म्हणजे जे लोक फायनल इयरला आहेत किंवा ज्यांचा रिझल्ट अवेटिंग आहे, पेंडिंग आहे, त्यांचा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो 21/8/2023 पूर्वी आला पाहिजे, ही तुम्हाला काळजी घ्यायची. म्हणजे फॉर्म फिलिंगची लास्ट डेट जेव्हा आहे त्याच्या आधी तुमच्या हातात तुमचा रिझल्ट हवा, ही एकच कंडिशन आहे. ठीक आहे. तर जे लोक अपिअरिंग आहेत, ज्यांचा रिझल्ट येऊ शकत नाही तर ते एलिजिबल नाही आहेत, परंतु ज्यांचा रिझल्ट येऊ शकतो 21/8/2023 पूर्वी तर ते मात्र नक्की अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर फॉर्म फीस बघा 175 रुपये फीस आहे फॉर SC/ST कॅटेगरी. अदर दॅन SC/ST 850 रुपये फीस आहे फॉर जनरल कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, EWS कॅटेगरी. ज्या पण काय कॅटेगरी राहिली तर त्यांना किती फीस आहे मित्रांनो? रुपये 850 रुपये फीस आहे. तर 100% नक्कीच फॉर्म भरून घ्या मित्रांनो लवकरात लवकर. तर याचे स्टेजेस आपण रिवाइज करू. स्टेजेस 3 असतात, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. इथं GD किंवा PI होता आपला, ग्रुप डिस्कशन किंवा पर्सनल इंटरव्ह्यू. तर प्री साठी तुम्हाला 3 सब्जेक्ट असतात, सर्वांनाच माहिती, इंग्लिश, ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग. इंग्लिश असतं 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी, ऍप्टिट्यूड असतं 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी आणि रिझनिंग परत 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी. असा 100 क्वेश्चनचा पॅटर्न असतो 100 मार्कांसाठी. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला असतो. ठीक आहे. इथे सेक्शनल टाइम देखील दिलेला आहे मित्रांनो, प्रत्येकी 20-20 मिनिटाचा सेक्शनल टाइम आहे आणि इथे सेक्शनल टाइम जसा असतो तसाच सेक्शनल कट ऑफ देखील असतो. प्रत्येक विषयाचा कट ऑफ, इंग्लिशचा सेपरेट कट ऑफ क्वालिफाय करावा लागतो, मॅथ्सचा, रिझनिंगचा, प्रत्येक विषयाचा सेपरेटली कट ऑफ तुम्हाला क्वालिफाय करावा लागतो आणि ओव्हरऑल कट ऑफ जो असतो तो पण क्वालिफाय करावा लागतो. ठीक आहे मित्रांनो, आय होप सो समजलं असेल. प्री फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे, याचे मार्क्स पकडत नाहीत. मार्क्स कुठले पकडतील? फक्त आणि फक्त मेन्सचे. फक्त मेन्सच्या मार्कावरती तुमचं फायनल सिलेक्शन असेल. तर मेन्सला परत रिझनिंग आहे, जनरल अवेअरनेस आहे, इंग्लिश आहे आणि DI म्हणजे मॅथ्स आहे तुम्हाला. ठीक आहे. जवळपास 155 क्वेश्चन असतात 200 मार्कांसाठी आणि टोटल टाइम असतो 3 तास. इथे देखील तुम्हाला सेक्शनल टाइम आहे, प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला वेगवेगळा टाइम दिलेला असतो. ठीक आहे. इथे पण तुम्हाला सेक्शनल कट ऑफ क्लिअर करावा लागतो आणि ओव्हरऑल कट ऑफ. परंतु जो तुमचं फायनल सिलेक्शन आहे मित्रांनो हे 200 मार्कावरती, या 200 मार्कावरती फायनल सिलेक्शन म्हणजे इंटरव्ह्यू साठी. इंटरव्ह्यू साठी इथे लिहिलेलं आहे, काय लिहिलं बघा, मार्क्स ऑब्टेन्ड इन द ऑनलाइन मेन एक्झामिनेशन ओनली विल बी कन्सिडर्ड फॉर शॉर्टलिस्टिंग फॉर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला शॉर्टलिस्ट करताना फक्त आणि फक्त मेन्सचे मार्क कन्सिडर करतात. त्यामुळे फोकस मेन्स वरती. प्री फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. ठीक आहे. क्वालिफाय करायचं तुम्हाला फक्त. तर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर यस आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क्स वजा केले जाते. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 1/4. ती तुम्हाला प्री एक्झामिनेशनला पण आहे आणि मेन्स एक्झामिनेशनला पण निगेटिव्ह मार्किंग असेल. किती असेल? 1/4 निगेटिव्ह मार्किंग. प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरामागं 1 बरोबर उत्तराचा मार्क तुमचा वजा केला जाईल. क्लिअर आहे मित्रांनो? आय होप सो सर्वांना पॅटर्न लक्षात आला असेल. ठीक आहे. आणि जे लोक मेन्स क्वालिफाय करतील त्यांच्यासाठी असतो इंटरव्ह्यू. शेवटची स्टेज, PO साठी शेवटची स्टेज काय मित्रांनो? इंटरव्ह्यू. मग तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्या इंटरव्ह्यूचे मार्क पण तुम्हाला कन्सिडर करतील. मेन्सचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क, अशा प्रकारे तुमचं फायनल मेरिट लागेल. आय होप सो सर्वांना समजलं असेल कशा प्रकारे अप्लाय करायचा, कशा प्रकारे प्रोसेस आहे. तर ही एक्झाम महाराष्ट्रात पण देऊ शकता. सेंटर इथं आहे बघा, मी दिले भरपूर, लातूर, मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, धुळे, अहमदनगर. ठीक आहे. महाराष्ट्रातले भरपूर सारे प्री एक्झामिनेशनला पण सेंटर आहेत. हे प्री एक्झामिनेशनचे सेंटर आहे आणि हे मेन्स एक्झामिनेशन सेंटर आहे. ठीक आहे. आणि आता बँकिंगचा एक्झाम मराठीत देखील होत आहे, त्यामुळे लक्षात घ्या मराठीमध्ये देखील एक्झाम होत आहेत. मराठी, इंग्लिश, हिंदी आणि कोकणी या 4 भाषेमध्ये आपली एक्झाम होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता बिंदास्त राहा मित्रांनो, नक्की या वॅकन्सीला अप्लाय करा. खूप मोठी वॅकन्सी आहे, बिलकुल चान्स घालवू नका. क्लिअर आहे? हे बघा वॅकन्सी किती आहे, हे तुमच्या समोर ठेवतोय मी वॅकन्सी. तर नक्की याला अप्लाय करा. आय होप सो लेक्चर सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. अधिक माहितीसाठी नक्कीच तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला याची नोटिफिकेशनची फाईल सेंड करतो, तुम्ही डाउनलोड करून घ्या. आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे स्पेक्ट्रम अकॅडमीचा, तुम्ही नक्कीच त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून अधिक गायडन्ससाठी याच्याबद्दल एन्क्वायरी करू शकता. तर आपण नक्की याची पण तयारी करून घेतो व्यवस्थित. ठीक आहे. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर नक्की वॅकन्सीसाठी अप्लाय करा मित्रांनो. थँक्यू सो मच. मित्रांनो, एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू.
त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.